सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणाऱ्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट आणण्यासाठी 100% मी प्रयत्नशील आहे असे सांगताना झोपलेल्या जनतेला तुतारी वाजवून उठवणार किंवा गॅस सिलेंडर फोडून जागे करणार असेही ते यावेळेस बोलताना म्हणाले। बारामतीने जितकी पदे भूषवली ती सर्व सोलापूरने भूषवली, तरीही सोलापूरचा बारामतीसारखा विकास का झाला नाही असा सवाल सध्याच्या राज्यकर्त्यांना त्यांनी विचारला। आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले। माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केले, सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते असे अनेक प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले। मी तुमच्या मार्फत सर्व दक्षिण सोलापूर मतदारांना सांगू इच्छितोय, मी संतोष पवार मदरेगावचा रहिवासी। गेल्या कित्येक 5-6 वर्षापासून आपल्या मतदारसंघातली, जिल्ह्यातली मी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय। तर कित्येक तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्या बांधापर्यंत, तुमच्या गावापर्यंत पोहोचलेला आहे, तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे। तर ह्या विधानसभेला मी स्वतः इच्छुक आहे विधानसभेसाठी। तर सर्व माझ्या बंधू भगिनींना, माझ्या तांड्यातल्या, वाड्यातल्या, गल्लीतल्या, मोहल्ल्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा हसरा चेहरा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावा आणि तुमचं ज्यावेळेस बटन दाबण्यासाठी जासाल तर माझं नाव आणि हा चेहरा लक्षात ठेवून मला मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो। धन्यवाद।